शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात आपल्या कार्यशील व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारे तरुण, तडफदार, अनुभवी आणि जनसामान्यांना आपलेसे वाटणारे एक कार्यशील नेतृत्व म्हणजे ज्ञानेश्वर तथा माऊली आबा कटके. माऊली आबांचा एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्म झाला. विशेष म्हणजे लहानपणापासूनच त्यांना भारत देशाचा पारंपरिक आणि मर्दानी खेळ म्हणून ज्या खेळाकडे आपण बघतो असा महाराष्ट्रात लोकप्रिय असणारा कुस्तीचा खेळ विशेष आवडायचा. त्यामुळे कुस्तीचा खेळ हा माऊली आबांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. लहानपणापासूनच आवड असणाऱ्या आपल्या कुस्ती खेळाची सुरुवात त्यांनी 1990 पासून केली आणि खेळाप्रती असणारी आवड आणि सातत्य या बळावर त्यांनी 17 नॅशनल तसेच इंटरनॅशनल कुस्तीचे खेळ खेळून केवळ भारत देशातच नव्हे तर इतर देशांमध्येही आपल्या राज्याचा तथा शिरूर हवेली मतदारसंघाचा नावलौकिक केला आहे. विशेष म्हणजे खेळातूनच त्यांना समाजसेवेची देखील आवड निर्माण झाली आणि त्यांनी जनतेची सेवा करण्याच्या हेतूनं राजकारणात येण्याचं ठरवलं. दरम्यान त्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली आणि येथून त्यांना जी कलाटणी मिळाली त्यातून पुढे त्यांनी जनसेवेचा वसा हाती घेऊन एकनिष्ठेने कामाला सुरुवात केली. विशेष म्हणजे आपल्या विकासक कार्यप्रणालीमुळे माऊली आबा हे थोडक्याच कालावधीत सर्व लोकांपर्यंत पोहोचले. नंतर त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि विजयी पताका रोवली सुद्धा. त्यात ते आरोग्य समितीचे अध्यक्ष देखील बनले. या पदावर असताना त्यांनी बऱ्याचशा आरोग्य सेवा आणि सुविधांमध्ये बदल घडवून जनतेचं हित जोपासण्यावर अधिक भर दिला. त्यामुळे त्यांच्यातील एका उत्तम लोकप्रतिनिधीची बाजू समस्त नागरिकांना पाहायला मिळाली. ती आज पावेतो तशीच आहे. माऊली आबांनी आजपर्यंत शिरूर हवेलीतील नागरिकांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. अनेक कामे त्यांच्या स्वखर्चातून देखील मार्गी लावली आहेत. शिवाय वेळोवेळी नागरिकांच्या संकट समयी धावून जात एका संकट मोचकाची भूमिका देखील त्यांनी बजावली. कोविड काळ असो किंवा नैसर्गिक आपत्ती अशा विविध संकटात नागरिकांच्या हाकेला नेहमीच माऊली आबा धावून गेले आहेत. त्यामुळे समाजात आपल्या कामांनी त्यांनी एक वेगळं स्थान मिळवलं आहे. एक प्रकारे त्यांची जनतेशी नाळ जोडली गेली आहे. माऊली आबांनी असंख्य भाविकांच्या मनातील इच्छा पूर्ण केली आहे. ज्ञानेश्वर कटके सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत विविध यात्रांना तब्बल 50,000 भाविकांना घेऊन जात आपल्या धार्मिक संस्कृतीचा वारसा जपला आहे. तसेच माऊली आबांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन दिलं. माऊली महिला बचत गटामार्फत 30,000 महिला त्यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत. महिलांसाठी विविध कौशल्य प्रशिक्षण वर्गाचं मोफत आयोजन देखील त्यांनी केलं. तसेच महिलांना शिलाईचे क्लासेस उपलब्ध करून दिले आणि गरजू महिलांना किट, गिरणी, शिलाईचं मशीन याचं देखील वाटप केलं. तसेच केक मेकिंग, रांगोळी, 4 व्हीलर ड्रायव्हिंग अशा अनेक विविध गोष्टींचं प्रशिक्षण दिलं. विविध स्पर्धा आणि मेळाव्यांच्या माध्यमातून देखील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रोत्साहित केलं. जेणेकरून महिलांनी फक्त चूल आणि मूल पुरतच मर्यादित न राहता स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी माऊली आबांनी खूप मेहनत घेतली. यासोबतच शिरूर हवेली परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील ते नेहमीच आयोजन करत असतात. मागील 8 वर्षांपासून दिवाळीमध्ये त्यांचा पाडवा पहाट कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात गाजतो. यामध्ये त्यांनी अगदी दिग्गज कलाकारांना निमंत्रित करून शिरूर हवेलीतील प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. आतापर्यंत अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर यासारखे मोठमोठे गायक त्यांच्या या कार्यक्रमाला येऊन गेले आहेत. अशा दिग्गजांना ऐकायची संधी ही परिसरातील नागरिकांना मिळवून देणं म्हणजे ही सर्व नागरिकांसाठी एक पर्वणीच असते. तसेच परिसरातील नागरिकांचं आणि महिला बचत गटातील महिलांचं मनोरंजन व्हावं आणि नागरिकांचा सांस्कृतिक अनुभव समृद्ध व्हावा यासाठी महिला बचत गटांचे मेळावे आणि नवरात्रीमध्ये भव्य उत्सवाचं देखील आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं जातं. गणेशोत्सवानिमित्त देखील प्रथमच शिवशंभू गर्जना ढोल ताशा पथकाची स्थापना केली. तसेच मूर्ती आमची किंमत तुमची उपक्रम आणि शाडू माती कार्यशाळेचं आयोजन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तसेच फॅमिली थॉनचं आयोजन करून आरोग्य शक्तीची धाव घेतली. महिला दिनानिमित्त खेळ मांडियेला या कार्यक्रमाचं आयोजन केलं. तसेच शिवसंग्राम प्रीमियर लीग करंडक प्रमाणेच
विविध चषकांचं आयोजन केलं. आरंभ लीग या बास्केटबॉल स्पर्धेचं देखील आयोजन करून 6 ते 13 वर्ष वयोगटातील मुलांना व्यावसायिक पातळीचा बास्केटबॉल खेळण्याची दिली संधी. यासोबतच सर्व धर्म समभाव या भूमिकेतून विविध लोकांच्या आस्थेचा विषय असणाऱ्या विविध कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून संपर्क वाढवला. विशेष म्हणजे कोविडच्या महाभयंकर काळात त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाहेर पडून नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी काम केलं. त्यांनी BJS कॉलेज येथे वाघोलीतील पहिलं कोविड सेंटर सुरू केलं. तसेच आयुर्वेदिक कॉलेज, वाघोली गावातील खासगी रुग्णालये कोविड सेंटरसाठी उपलब्ध करून दिली. यासह ज्ञानेश्वर कटके फाउंडेशनच्या माध्यमातून 50,000हून अधिक कोविड प्रतिबंधात्मक लस आणि रेमडेसिवीर लस उपलब्ध करून दिल्या. शिवाय ज्या वयोवृद्ध नागरिकांना कोविड सेंटरवर येऊन लस घेणं शक्य नव्हतं त्यांच्यासाठी त्यांनी स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या घरी आणि सोसायटीमध्ये जाऊन मोफत लस दिली. यासोबतच या संकट काळात जिल्ह्याबाहेरील तसेच परप्रांतीयांना स्वगृही परतण्यासाठी देखील माऊली आबांनी मदत केली आणि कोविड काळात गरजू नागरिकांना अन्नधान्याच्या किट्सचं वाटप केलं. शैक्षणिक क्षेत्रात देखील आपली सक्रियता दाखवत त्यांनी ज्ञानेश्वर कटके सोशल फाउंडेशनच्या वतीनं शिरूर व हवेली विधानसभा गटातील 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ, करिअर मार्गदर्शन मेळावा, मतदारसंघातील विद्यार्थ्यांना स्वखर्चातून मोफत शालेय साहित्याचं वाटप तसेच गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करून प्रोत्साहन देण्याचं काम केलं. तसेच सामाजिक भान जपत सुमारे 5,000हून अधिक विद्यार्थ्यांना, पालिका कर्मचारी व नागरिकांना रेनकोट आणि छत्र्यांचं वाटप केलं. वाघोली परिसरातील विविध रस्त्यांची कामे पूर्णत्वास आणून नागरिकांना दिलासा दिला. तसेच परिसरातील विविध प्रश्न मार्गी लावले. ट्रॅफिक, रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईन, लाईट अशा विविध समस्या सोडवल्या. परिसरातील सर्वांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशानं सालाबाद प्रमाणे कर्मचारी, सफाई कामगार, तलाठी ऑफिस, आशा वर्कर, प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी, महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन मिठाई वाटप माऊली आबांच्या माध्यमातून करण्यात येतं. तसेच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी परिसरातील गरजू कुटुंबांना अन्नधान्याचं वाटप करून अनोखा वाढदिवस साजरा केला. अशी अनेकविध कामे माऊली आबांनी पूर्णत्वास आणली आहेत. विशेष बाब म्हणजे माऊली आबांना येथील प्रश्नांची जाण आहे. ते स्वतः शेतकरी कुटुंबातून येत असल्यानं शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या सर्व समस्या ते जाणून आहेत. मागील 15 वर्षांपासून शिरूर हवेलीचा विकास खुंटला असून येथील नागरिक विकास कामांपासून वंचित राहिला आहे. शिवाय येथील तरुणांना देखील बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे सर्व चित्र बदलून परिवर्तन घडवण्यासाठी माऊली आबा यांना निवडून देणं काळाची गरज आहे. कारण सत्ता हाती नसताना इतकं योगदान माऊली आबांनी दिलं आहे म्हटल्यावर सत्ता आल्यावर मतदारसंघाचं नंदनवन होईल यात काही दुमत नाही. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत शिरूर हवेलीच्या शाश्वत विकासासाठी आणि माऊली आबांचे हात बळकट करण्यासाठी आपली साथ आणि विश्वास मोलाचा ठरणार आहे. तरी सर्व नागरिकांनी विकासाची कास धरत येत्या 20 नोव्हेंबर रोजी घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून माऊली आबांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावं ही विनंती. शिरूर हवेलीच्या विकासासाठी, एक संधी भविष्यासाठी.